आज सगळ्यांनी ठरवलं की संध्याकाळी 4 वाजता साई मंदिरात भेटायचं, कारण उद्या सर्वजण लातूर सोडून जाणार होते. मला तिला काहीतरी गिफ्ट द्यावं वाटली, पण काय देऊ कळत नव्हतं. मी कॉलेजमधून हॉस्टेलवर आलो आणि पाकिट उघडून पाहिली, तर फक्त 20 रुपये. यार, आता काय करू? आकाशकडे मागावेत का, की आताच काहीतरी चांगलं घ्यावे? त्या 10 रुपयाच्या 3 नोटा माझ्याकडे पाहून माझी खिल्ली उडवत होत्या. माझे रिकामे पाकीट तर तोंड उघडून दात दाखवित होते. काहीच कळत नव्हतं. काहीही करून 4 वाजण्याच्या आत एखादं गिफ्ट घ्यायचे होते. टेबलावर असलेल्या घड्याळात 3 वाजले होते. बाजूलाच लोकसत्ता पेपरवर जॉन अब्राहमचा फोटो पाहिला आणि शूटआउट वडाला या सिनेमातला एक सीन आठवला. मन्या सुर्वेला मारण्यासाठी पोलीस पुस्तकातून बंदुकी लपवून कॉलेजमध्ये जातात. मी ताडकन उठलो आणि गेलो वरच्या रूममध्ये. समर्थकडे आणि सायकलची किल्ली मागितली. सुसाट फोटो स्टुडिओमध्ये गेलो आणि विचारले, मोबाईलमध्ये एक फोटो आहे, प्रिंट करून मिळेल का? त्यांनी हो म्हणताच मी विचारले, किती होतील? 20 होतील. बघ देऊ का, असे ते काका म्हणाले. तेव्हा आपल्या कॅल्क्युलेशन प्रमाणे प्रमाणे घडतंय पाहून हायसे वाटले. त्यांना सांगितलं, प्रिंट करून ठेवा. मी आलो. सायकल फिरवली आणि थेट स्टेशनरीमध्ये जाऊन 5 रुपयाचा फेविकॉल आणि 5 रुपयाचा कटर घेतला. अर्धा तास तिथेच गेला. फोटो घेऊन लगेचच हॉस्टेलवर गेलो. माझ्याकडे असलेला डायरीचे मी पेजेस आयताकार कापून डायरीमध्ये स्पेस तयार केले. ती करत असताना माझ्या रूममध्ये नयन कसेब आले होता. मला डायरी फाडताना पाहून बोलला की सम्या काहून एवढी चांगली डायरी खराब करतो? मी त्याला म्हटलं, जस्ट वेट अँड वॉच बॉस. तो म्हणाला, बरं वाचतो. त्या स्पेसमध्ये मी जो फोटो प्रिंट करून आणला होता तो चिपकवला. मायला सम्या, हा कोणाचा फोटो बे? मी त्याला, भावा नंतर सांगतो, मला उशीर होतोय. मी असाच धावत गेलो. यावेळी सायकल नाही घेतली ती आणि सगळेजण आधीच मंदिरात पोहोचले होते. तिला गुलाबी ड्रेसमध्ये असताना पाहिलं आणि माझं काळीजच विरघळलं. ती प्रिया, अमोल, सुरेखा, सुदर्शन, कृष्णा, प्रियाशू, श्रावणी, मयुरी, शीतल आणि मी सर्वजण जमलो. मला अशी खबर मिळाली होती की सर्व मुली आम्हाला पार्टी देणार आहेत. दर्शन घेतलं आणि मुख्य रस्त्यांकडे जाऊ लागलो. मी सोडून सर्वांनी माने सरांना पाहिलं, कारण मी दुसरीकडेच पाहत होतो. आता कुठे ते सांगायचं हवंय का? तिथून रिक्षा पकडली आणि सर्वजण हॉस्टेलला हाऊसवर गेलो. जेवणासाठी ऑर्डर केली. मी मात्र विचार करत होतो, हिला गिफ्ट आता द्यावे की नंतर? मग म्हटलं, जेवण झाल्यावरच देऊ. जेवताना आमच्या मध्ये थोडं खोडकर भांडण झाले. जेवण झालं आणि जाताना तिला डायरी दिली. ती मात्र रागाने माझ्याकडे बघत होती. क्षणधार तिच्या डोळ्यात अश्रूंना पाणवण्यासोबत खेळताना पाहिलं. तिला रडताना पाहून प्रियाने तिच्याकडून डायरी ओढून घेतली आणि तिने विचारले, हिच्या आई बाबांचा फोटो कुठे सापडला? स्मिता हास्य आणून फेसबुकवरून मिळवल्याचे स्पष्ट केले. हो, मी तिच्या आई आणि बाबांचा फोटो तिला गिफ्ट म्हणून दिलं होतं. मला माहित होतं की तिचं या जगात सगळ्यात जास्त प्रेम तिच्या आई आणि वडिलांवर आहे. म्हणून तिला इम्प्रेस करण्यासाठी हा योग्य निर्णय मला वाटला. हे मला माहिती होते. माहित नाही पहिल्यांदाच तिचे डोळे असे अश्रूंनी का भरले होते. तिच्या डोळ्यात अश्रू पाहून मला आनंद होत होता. मला माहितीये, तू उद्या इथून निघून जाणार. हृदयात नाही, पण किमान तुझ्या आठवणीत मी नक्की राहणार, असे मी तिला म्हटलं. आणि तिने
डोळ्यात पाणी आणून मला घट्ट अशी मिठी मारली. ते बघताच आजूबाजूचे माझे मित्र आणि मैत्रिणी आम्हाला बघतच बसल्या. मला मात्र खूप लाज वाटत होती, पण आतल्या आत माझ्या मनात लाडू फुटत होते. ते बघून सगळ्यांना खूप विचित्र वाटत होतं आणि मला सुद्धा खूप लाज वाटायला लागली. तिला मी बोललो की सगळे बघतायत, पण तिला एवढा आनंद झालेला की तिची मिठी काही सुटतच नव्हती. मित्रांनो, तुम्हाला जर या स्टोरीचा दुसरा पार्ट हवा असेल तर कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली असेल, कॉलेजमधलं लव कसं वाटतंय हे तुम्ही नक्की सांगा मला. थँक्स फॉर वॉचिंग.